पुण्याच्या आंबेगावात पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यानं अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली। 9 ते 10 शिट्ट्या होऊनही वाटाणा शिजत नव्हता। कच्चा राहणारा भरडा लहान मुलांना कसा खाऊ घालणार हा उद्विग्न सवाल या अंगणवाडी सेविकेनं विचारलेला। देवयानी पारधी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याची विनंती त्यांनी केली, पण अंगणवाडीशी संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेण्याऐवजी देवयानी यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांनी कारवाई मागे घेऊन तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी देखील केली जाते। आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळेल, काहीतरी खाऊ चांगला मिळेल, ह्या आशेने मुलं येतात शाळेत। आणि तुम्ही जर आम्हाला असा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी देताय आणि आम्ही ती मुलांना खाऊ घालायची, कितपत योग्य वाटते? तर खरंच आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना, खरंच बंद करा। मी माझ्या अंगणवाडीतल्या मुलांना जीव ओतून काम करते, जीव ओतून। मला रडू येतं। आज त्या मुलांना माझ्या पोटच्या लेकरांसारखं मी जपती, पोटच्या लेकरांसारखं। आणि आज आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कमीच नोटीस काढतायत। जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी उचलावी।